ती लोकल आणि मी मधली पुढची गोष्ट आहे एका 15 वर्षाच्या लहानशा मुलीची. एका 15 वर्षाच्या मुलीची लोकल ट्रेनमध्ये घडलेली हृदयस्पर्शी कहाणी. कथेचं टायटल आहे, ती रोज दिसायची पण आज मन उघडलं. लोकल ट्रेन म्हणजे माझं दुसरं घरच झालं आहे. रोज सकाळी विरारहून चर्चगेट आणि संध्याकाळी परतीचा प्रवास. या प्रवासात अनेक चेहरे दिसतात. काही विसरले जातात, काही आठवणीत घर करून राहतात. पण एक चेहरा मात्र असा होता जो विसरायला मी कधीच तयार नव्हते. एक 15 वर्षाची मुलगी, डोक्यावर ओढणी, हातात मण्यांचं ट्रे आणि डोळ्यात प्रगल्भतेचा समुद्र. ती रोज दिसायची पण बोलणं कधीच झालं नव्हतं. पण आज काहीसं वेगळं घडलं. आज ती माझ्या समोरच्या जागेवर येऊन बसली आणि हळूहळू बोलू लागली, जणू तिचं मन आज कुणाला तरी सांगावंसं वाटत होतं. आणि मी फक्त ऐकत राहिले. तिच्या शब्दांनी माझ्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर जाऊन काहीतरी हलवलं. ती मला बोलू लागली, लोकलचा दररोजचा प्रवास म्हणजे आयुष्याचा एक भागच झाला होता. सकाळी 7:18ची विरार फास्ट पकडणं आणि संध्याकाळी 6:22ची परतीची लोकल हीच माझी दिनचर्या. या गोंगाटात, गर्दीत आणि धावपळीत लोकलने अनेक चेहरे दाखवले. पण काही चेहरे असतात जे आपल्याला शब्दाशिवायच थांबायला भाग पाडतात. तसेच काहीतरी ती मुलगी बोलली. पहिल्यांदा मला 1 महिन्यापूर्वी दिसली. पातळ शरीर, डोक्यावर गच्च बांधलेली ओढणी आणि हातात दागिन्यांचा ट्रे. निळ्या रंगाची घासलेली सलवार कुर्ता आणि पायात चप्पल. तिचे डोळे खूप मोठे होते, पण त्यात वयाच्या पुढची काहीतरी दिसायचं. अनुभव, ओझं आणि हतबलपणा, पण तरीही गोड हसू नेहमी तिच्या चेहऱ्यावर असायचं. कानातले 10 रुपये, बांगड्या 20त, 2 जोडी अशी ती सगळ्या डब्यात चालवत फिरायची. बहुतेकदा कोणी फारसं लक्ष द्यायचं नाही, पण ती कंटाळायची नाही, थांबायची नाही. काही सीटवर बसलेल्या बायकांनी तिला हटकून म्हटले,